आता आपण आहोत एका सोयाबीनच्या शिवारामध्ये. नांदेड जिल्ह्यातलं अर्धापूर तालुक्यातलं हे कारवाडीचे शिवार आहे. या ठिकाणी जी उंबरठा पद्धत जी म्हणतात ती नेमकी कशी असते, त्या उंबरठा पद्धतीवरच या ठिकाणी मिळणारं जे अनुदान आहे आणि आता जे यावर्षीचा जो पीक विमा आहे या उंबरठा पद्धतीवरच मिळणार आहे. ही नेमकी पद्धत कशी असते, काय असते, हेच जाणून घेण्यासाठी आपण या शिवारामध्ये आलेलो आहोत. ही यामध्ये प्रत्यक्षात पाहिलं तर कृषी सहाय्यक, तलाठी, त्याच्यानंतर जे पीक विम्याचे प्रतिनिधी आणि शेतकरी या सर्वांचा मिळून या ठिकाणी समिती असते. त्या समितीच्या सर्व उपस्थितीत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ही उंबरठा पद्धत अवलंबून असते. ती नेमकी पद्धत कशी आहे हेच पाहण्यासाठी या ठिकाणी आपण आहोत. जाणून घेऊया याच तज्ञाकडून आपण या ठिकाणी ही पद्धत नेमकी कशी असते. नमस्कार. आज आपण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कारवाडी गावामध्ये आहोत. गावामध्ये म्हणजे आपण सोयाबीनचा पीक जो आहे, सोयाबीनची जी काही निवड आहे, प्लॉटची निवड करत असताना आपल्या तालुक्यामधून एक 3 मंडळ आहेत. 3 मंडळामध्ये एका मंडळामध्ये जवळपास 12 प्रयोग होतात. म्हणजे एका प्लॉटवर एका गावामधून जवळपास 12 प्लॉटमध्ये त्याची निवड केली जाते. 12 याची, आणि त्याचं वजन केले जाते. प्रथमतः आम्ही ज्यावेळेस गावामध्ये प्लॉट निवडायला आलो त्यावेळेस गावामध्ये बैठक घेतली आणि गावाच्या समक्ष कोणाकोणाकडे सोयाबीन आहे ती पाहणी केली. पाहणी केल्याच्या नंतर आम्हाला असं निर्देशनास आलं की एकूण गावातील 74 गटापैकी पाहणी केल्याच्या नंतर तलाठी साहेबांच्या सहाऱ्यांनी त्यांच्या सातबाराच्या उतार्यावरून हे ते सगळं आम्ही चौकशी केली. त्यामध्ये 51 गटामध्ये आम्हाला सोयाबीन असल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यावरून आम्ही मग रँडम पद्धतीचा जो काही वापर आहे, शासनाने निर्देशित केलेल्याप्रमाणे अशी रँडम पुस्तिकेचा वापर आम्ही करून या प्लॉटची निवड केलेली आहे. रँडम पुस्तिकेमध्ये त्याच्यानंतर आमच्याकडे जे तक्ता दिलेला आहे, रँडम पुस्तिका दिलेली आहे, त्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग आहे सर्वे नंबर निवडण्याचा. गट नंबर, सर्वे नंबर पोटीचा निवडण्याकरिता वापरण्यात आले रँडम आकडे. या पुस्तिकेनुसार आम्ही गेलो. या आमचा महसूल विभागाचा तक्ता आहे. हा महसूल विभागामध्ये या त्यांच्याकडं अगोदर मूग हे पीक वापरलेलं होतं, त्याच्यासाठी स्तंभ नंबर 1 वापरण्यात आलेला होता. तर मुगासाठी जे काही रँडम वापरलेले आहेत ते वगळून सोयाबीनसाठी पुढील पीक सोयाबीन आहे. जसं की 51 गटामध्ये सोयाबीन आहे. 51 पेक्षा कमी आकडा जो आहे 57, 51 हा कमी आहे. 57 2 अंकी आकडा आहे. 57 हा 51 पेक्षा जास्त आहे. हा 57 म्हणून हा वगळण्यात आला. त्याच्यानंतर किती आहे? 52, 22 हा पण 2 अंकी. 52 हा 51 पेक्षा जास्त आहे म्हणून हे रँडम वगळण्यात आले. त्याच्यानंतर 31 हा 52 पेक्षा कमी आहे म्हणून हा पहिला प्लॉट निवडण्यात आला सोयाबीनचा. म्हणून हे अधोरेखित केलं आणि पुस्तिकेवर जसं तक्ता नंबर 1 वर आम्ही अशा पद्धतीनं 51 गट जे आहेत हे लिहून काढले. त्याच्यानंतर चढत्या क्रमानं गटाची निवड केली, म्हणजे गट लिहून काढले. त्याच्यानंतर जो आलेला रँडम आकडा आहे तो आहे 31व्या जवळपास. हा 31 सिरियल नंबर 31, रँडम म्हणजे सिरियल नंबर आला याच्यावरचा. 31व्या याला 50 हा गट आलेला आहे. या सिरियल वाईज आपण चढत्या क्रमानं ज्यावेळेस आकडे टाकतो त्यावेळेस हा 50 हा पहिला नंबरचा प्लॉट आला. अशा पद्धतीनं गावामध्ये आम्ही 2 प्लॉट निवडले. एक नंबर आहे 50 गट आणि दुसरा आहे तो 8 नंबरचा गट. अशा पद्धतीनं गावामधून 2 प्लॉट निवडण्यात आले. आज पहिल्या प्लॉटची कापणी चालू आहे सध्या, आणि या कापणीमध्ये आम्ही त्या प्लॉटवर गेल्याच्या नंतर सुरुवातीला 50 गटावर आल्याच्या नंतर या पिकाची क्षेत्राची लांबी घेतली आणि रुंदी घेतली. तर लांबी भरलेली आहे 46 मीटर आणि रुंदी भरलेली आहे 22. असं एकंदरीत हा 10 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्याच्यामधून 10 गुंठ्याच्या प्लॉट मधून आपल्याला पण अर्ध्या गुंठ्याचा प्लॉट निवडायचा असतो. मग लांबीचा रँडम घेतला. लांबीचा जो रँडम आलेला आहे, असा दुसरा जो भाग आहे याचाच प्लॉट निवडण्यासाठीचा रँडम पुस्तिका. मुगाचं सोडून पुढचं जे आहे कारवाडीमध्ये रँडम आलेलं आहे 01, म्हणजेच काय
नैऋत्य कोपऱ्यापासून आम्ही 1 मीटर लांबी घेतली त्याची, तिथं एक खुंटी रवली. त्याच्यानंतर दुसरा जो आलेला आहे 0.2 म्हणजे रुंदीचा, रुंदी ही 22 असल्यामुळं 22 पेक्षा कमी 33 येत नाही, 33 हा जास्त येतो, म्हणून पुढचा पुढचा रॅन्डम घेतला 0.2 म्हणजे रुंदीच्या दिशेने 2 मीटर जाऊन त्या ठिकाणी थांबल्याच्या नंतर आम्ही तिथून 10 मीटर जाऊन लांबीच्या दिशेने 10 मीटर, रुंदीच्या दिशेनं 5 मीटर अशा पद्धतीनं 10x5चा प्लॉट निवडला. अर्ध्या गुंठ्याचा हा प्लॉट आहे. या अर्ध्या गुंठ्याच्या प्लॉट मधून आम्ही नंतर मग कापणी केली त्याची. आज आज वजन घेतलं, त्याचं काडाचं वजन घेतलं अगोदर. त्याच्यानंतर आता बडवल्याच्या नंतर बडवून त्याचं आपण जे काढून आलेलं मळणी म्हणतो आपण त्याला, मळणी केल्याच्या नंतर जे धान्य येते ते धान्य त्याचं वजन घेऊन अशा पद्धतीनं आम्ही अर्ध्या गुंठ्यामधून जेवढं उतारा येईल त्याच्या हा हिशोबानं हेक्टरी किती उतारा आलेला आहे हे निर्देशित करतो. ह्याच उतार्यावर जे काही यायलंय, अर्ध्या गुंठ्यामधून जे काही उत्पन्न यायलंय, उदाहरणासाठी 1 किलो आलं, 2 किलो आलं, 5 किलो आलं, अशा पद्धतीचं जे काही येईल त्याच्या पटीमध्ये, म्हणजे अर्ध्या गुंठ्यामध्ये जर 1 किलो आले असेल, 2 किलो आले असेल तर 2 किलो गुणिले डबल केलं तर एका गुंठ्याचं येते 4 किलो. म्हणजे हेक्टरी किती झालं ते, एका गुंठ्याला 4 किलो गुणिले 100 म्हणजे जवळपास 4 क्विंटलचा ऍव्हरेज आला. अशा पद्धतीने त्याच्यावरच ते विमा जो आहे, विमा लागण्याचं ट्रिगर आहे, त्याच्यावरूनच सिद्ध होते.